नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी स्कॉलरशिप व NMS या विषयातील झूम क्लास पाहूया. हा झूम क्लास रेकॉर्डिंग केलेला आहे. जर तुम्हाला या झूम मीटिंगमध्ये जॉईन व्हायचं असेल तर पुढे येणाऱ्या स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता. ठीक आहे. झूम क्लाससाठी आपण माफक फी आकारत आहे, परंतु हे झूम क्लास तुम्हाला यूट्यूबमध्ये मोफत पाहायला मिळणार आहेत. तुमच्या काही डाऊट्स असतील, शंका असतील, अडीअडचणी असतील तर त्या तुम्हाला झूम क्लासमध्ये विचारता येतात. तुम्हाला झूम क्लासमध्ये जाहिराती सुद्धा दिसत नाहीत. तुम्हाला होमवर्क सुद्धा दिला जातो, तुमचा होमवर्क तपासला जातो, तुमच्यावर वैयक्तिक लक्ष दिलं जातं. त्यामुळं जे विद्यार्थी झूम क्लाससाठी, झूम मीटिंगसाठी इंटरेस्टेड आहे त्यांनी पुढे स्क्रीनवर येणाऱ्या माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा. तुमच्या आईवडिलांना कॉल करायला सांगा व झूम मीटिंगला लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चला तर पाहूया आजचा क्लास. आज काय शिकवले क्लासमध्ये ते पाहूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घटक बघत आहोत वर्ग आणि वर्गमूळ. वर्गमूळ हा घटक बघणार आहोत. या घटकातली डायरेक्टली आपण प्रश्न पण घ्यायला सुरुवात करतोय. आजचा वर्गमूळ मधला पहिला प्रश्न मी स्क्रीनवर लिहितोय. तो प्रश्न तुम्ही सुद्धा वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे. हा पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे. स्क्रीन दिसत नाहीये. तुझ्याकडे काही प्रॉब्लेम असेल, मागच्या दिसते. पहिला प्रश्न घेण्याच्या अगोदर आपण काही थोडे बेसिक्स सुद्धा घ्यावंच लागेल, कारण तुम्हाला काही जण अडचण येईल. त्यामुळे थोडे बेसिक्स पण घेऊया. ते वर्गमूळचे बेसिक्स वगैरे थोडंफार असेल तर काही असेल तर घेऊया. आता बघा, तर वर्ग म्हणजे काय, तर वर्ग म्हणजे आपण बघितलं कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणले असता मिळणाऱ्या संख्यांचा गुणाकाराला काय म्हणतात, वर्ग म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 1 ते 30 पर्यंतचे वर्ग तोंडपाठ असणं आवश्यक आहे. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग काय असणं आवश्यक आहे, तोंडपाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे, ते तुम्हाला असतीलच. ओके. त्यानंतर एखादी संख्या आहे, त्या संख्येच्या एक स्थानी 5 असेल. फॉर एक्झाम्पल 75 आहे. 75 या संख्येचा वर्ग करा. 75 संख्येचा वर्ग अशा पद्धतीने लिहितात. 75 संख्येचा वर्ग असा घातांक 2 लिहिला, याचा अर्थ काय असतो, 75 गुणिले 75. याचा अर्थ काय असतो, 75 गुणिले 75. ठीक आहे. हा, तर हा वर्ग काय करायचं, तर 75च्या एकक स्थानी 5 आहे. 75च्या एकक स्थानी काय आहे, 5 आहे. म्हणून 5चा वर्ग 25 लिहायचा डायरेक्टली. 5चा वर्ग काय लिहायचा, 25 लिहायचा. दशक स्थानी काय आहे, 7 आहे. 7च्या समोरील संख्या, 7च्या समोरील संख्या काय आहे, 8. 7च्या समोरील संख्या 8 यायची. 7 8 56. 7 आणि 8चा वर्ग झाला 56. तो 56 हा जो गुणाकार आहे तो 25च्या बाजूला लिहायचा. 75चा वर्ग झाला 5625. ही ट्रिक तुम्ही 7वी मध्ये शिकलाय, बरोबर आहे. हा, ठीक आहे. अशा पद्धतीनं कोणत्याही संख्येचा तुम्ही वर्ग करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही पूर्ण संख्येचा वर्ग करत असताना वर्ग संख्येच्या एकक स्थानी काही ठराविक अंक येतात. बघा, कोणत्याही संख्येचा वर्ग करत असताना वर्ग संख्येच्या एकक स्थानी ठराविकच अंक येतात. ते कोणते अंक येतात ते बघूया. संख्येच्या एकक स्थानी ठराविक अंक येतात, हे का नाही, येणारे अंक. आता बघा, 1चा वर्ग करा. कोणता अंक येईल, 1चा वर्ग एकक स्थानी 1च अंक. 1चा वर्ग एकक स्थानी काय, कोणता अंक येईल, 1च अंक येईल. ठीक आहे. त्यानंतर 2चा वर्ग 4, एकक स्थानी 4 हा अंक येईल. 3चा वर्ग 9, एकक स्थानी 9 अंक येईल. ठीक आहे. 4चा वर्ग 16, एकक स्थानी 6 अंक येईल. एकक स्थानचा अंक घेतो मी, युनिट प्लेसचे डिजिट घेतोय. ठीक आहे. 5चा वर्ग 25, एकक स्थानी 5 येईल. 6चा वर्ग 36, एकक स्थानी 6 येईल. 7चा वर्ग 49, एकक स्थानी 9 येईल. 8चा वर्ग 64, एकक स्थानी 4 येईल. 9चा वर्ग 81, एकक स्थानी 1 येईल. 10चा वर्ग 100, एकक स्थानी 0 येईल. म्हणजे कोणत्याही संख्येच्या वर्गस्थानी एकक स्थानी हे 6च अंक येतात. या 6 अंकाच्या व्यतिरिक्त कोणताही अंक पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानी येत नाही. येतं लक्षामध्ये.
ह्या 6 अंक व्यतिरिक्त कोणताही अंक पूर्णवर्ग संख्येच्या एकक स्थानी येत नाही. ओके, तर इथपर्यंत हो सर. हो सर. पुढे आपण बघूया. आता हो, सर. वर्ग करण्याच्या काही पद्धती तुम्हाला दिलेल्या आहेत, ज्या वर्ग करण्याच्या ज्या पद्धती आहेत सूत्राच्या आधारे दिलेली आहेत. त्यामध्ये आपण एक दोन एक्झाम्पल समजून घेऊया. आता तुम्हाला माहित आहे ए प्लस बी कंसाचा वर्ग याचं सूत्र काय, कोण सांगेल मला? रेज हेड करा, त्याला सांगायचं नाही. ए प्लस बी कंसाचा वर्ग हा स्वरूप सांग. बाकी लोअर हेड करा. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा, हे सूत्र आहे. ए प्लस बी कंसाचा वर्ग सूत्र काय आहे? ए वर्ग अधिक 2ab प्लस बी वर्ग. हा, सर्वांनी लोअर हँड करा लगेच. हा, तर हे जे सूत्र आहे, या सूत्राद्वारे आपल्याला कोणत्याही संख्येचा वर्ग करता येतो. ठीक आहे, एक उदाहरण बघूया. आपण घेतलं 108, हा 108 घेऊया, 108. ठीक आहे, म्हणजे 108 ही संख्या आहे, त्याचा वर्ग करायचा आहे. आपण जनरली काय करतो, एखाद्या संख्येचा वर्ग करत असताना 108 गुणिले 108 त्याचा गुणाकार करतो का नाही? हा, मग गुणाकार करायला आपल्याला वेळ लागतो. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही याच्या पद्धतीनं वर्ग कसं करायचं हे तुम्ही जाणून घेऊ शकता. मग 108 याला आपण काय लिहू शकतो? 108 ला आपण असं लिहू शकतो का 100 अधिक 8 लिहू शकतो का सांगा? हो. हा, तर 100 हो, अधिक सर. 8 लिहिलं, याचा हो, अर्थ सर. 100 म्हणजे आपलं ए झालं, 8 म्हणजे आपलं बी झालं. सायली समजते का? सायली, सोराली आली का? सोराली गव्हाणे, सोराली गायकवाड, आले. अनन्या गोरे, अजून हो. अनन्या गायकवाड, आले. रुचा उंडे काल पण नव्हती, आज पण नाही हो सर. हो रुचा सर. आले का? रुचा. हा, तर 100 ला ए समजलं, 8 ला आपण बी समजलं. ठीक आहे. हा, मग आता एचा वर्ग, ए कोणता? 100 म्हणजे 100चा वर्ग अधिक 2ab म्हणजे 2 गुणिले 100 गुणिले 8 अधिक बीचा वर्ग म्हणजे 8चा वर्ग. हे समीकरण मांडलं, किमती ठेवल्या आपण. ओके, आता 100चा वर्ग किती सांगा? 100 वर किती शून्य? 2 शून्य. वर्ग करताना शून्याची दुप्पट करायची. 10,000. काय झालं? 10,000. ठीक आहे, 10,000. गुणाकार करा. 8 दुनी 16, 16 गुणिले 100 16, 1600. 8चा वर्ग 64. 1,600. बेरीज करा, वर्ग तुमचा झाला. 64. गुणाकारापेक्षा फास्ट 64. 4 6 6 1 1 11,664. स्वराली गावाने समजलं कसं करायचंय? शॉर्टकट पद्धत आहे, हो सर, समज. तुम्हाला लवकर ही वर्ग करता येऊ शकतं, लवकरात लवकर. ठीक आहे, अजूनही देऊ का तुम्हाला थोडं अवघड? तुम्ही सोडवता का? थोडस अवघड देतो, तुम्ही सोडवाल? हो सर. हो सर. मी तुम्हाला देतोय 226 चा वर्ग. याची फोड करताना 220 अधिक 6 करा. कोणता सर? 226 किंवा 200 अधिक 26 पण करू शकता, तुम्हाला जे सोपं जाईल ते करा. 200 अधिक 26 करा किंवा 220 अधिक 6 करा, तुम्हाला जे सोपं जाईल ते करा. याची फोड सोडवा. सोडवतो भूमिका. हो सर, सोडवते. आराध्या वेवर जॉईन व्हा. आराध्या वेवर जॉईन होतो बरं का. स्वाती जमदारे, तुम्ही काल अबसेंट होता, गैरहजर राहू नका. ठीक आहे. आर्यन, तो पण काल अबसेंट होता, गैरहजर राहायचं नाहीये. गैरहजर राहिल्यामुळे तुमचा अभ्यासक्रम बुडतो. ठीक आहे, सोडवलं काय आलं उत्तर? व्हिडिओ ऑन ठेवा सर्वांनी, व्हिडिओ ऑन ठेवा. मयंक आलं का उत्तर? नाही. 12,876. बर, बघूया सोडून काय ते उत्तर.
सर 51,076 येते. बर बर, मला उत्तर माहित नाही, मी पण सोडून बघणार आहे. बघूया काय उत्तर येतंय. 51,076. 51,076 येते. ठीक आहे, बघूया आपण, सोडून बघूया. हा, सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवा बरं शक्यतो. चला, आपण सोडूया. 226 ला काय पकडलं तुम्ही? 200+26 पकडलं का 220+6 पकडलं? 200+26. ठीक आहे. 220+6. बर, मी 200+26 पकडतो. हा, आता हे तुम्ही बऱ्याच जण पकडलं असेल. मी तुम्हाला 220 घेऊन दाखवू. 220 घेऊन दाखवू का तुम्हाला? हे बऱ्याच जण सोडवलं असेल अशा पण मी 220 घेऊन दाखवतो. बघू कोणतं सोपं जातंय. ठीक आहे, मी काय घेतो? 220+6 घेतो, कंसाचा वर्ग. ए वर्ग काय आहे? ए वर्ग आहे 220. 220चा वर्ग अधिक 2 ए बी. 220 गुणिले बी आहे 6 अधिक 6चा वर्ग. आता 220चा वर्ग कसं करायचं? तर 220 मध्ये किती शून्य आहे? एक शून्य आहे. आता शून्याची दुप्पट करा. एक शून्य म्हणून शून्याची दुप्पट दोन शून्य मी ऑलरेडी लिहिले. मला शून्याचे वर्ग करून लिहिलं मी. आता राहिले काय? 22 राहिलं. काय राहिलं? 22 राहिलं. 22चा वर्ग किती आहे सांगा? 484. 484. आणि शून्य एक होतं म्हणून शून्याची दुप्पट 2 केली. हा झाला 220चा वर्ग. ओके, समजते? अधिक हो सर. साइन 2 12. साइन 2 12 गुणाकार करा. 22 2 44. 440 गुणिले 6. हा, 440 गुणिले 6 करा. काय येतो गुणाकार? साइन चौक 4 0 0. साइन चौक 24 ला 4 चाले 2. साइन चौक 24 आणि 2 26. 2640 येतो. बरोबर आहे का? हो. 440 गुणिले 6 गुणाकार घ्यायला 2640. हा, 6चा वर्ग किती आहे? 36. यांची बेरीज करा. आपलं उत्तर आलेलं असणार आहे. एकक स्थानी 6 ला 6. दशक स्थानच्या अंकाची बेरीज करा. 4 आणि 3 7. दशक स्थानच्या अंकाची बेरीज करा. 4 आणि 3 7. शतक स्थानच्या अंकाची बेरीज करा. 6 आणि 4 10. अच्छाला 1. आता सहस्त्र स्थानच्या अंकाची बेरीज करा. 8 आणि 1 9. 9 आणि 2 11. अच्छा, एक दशसहस्त्र स्थानच्या अंकाची बेरीज करा. 5 4 आणि 1 5. 51,076. बरोबर आहे माझं उत्तर? हो सर. हो सर. हो सर. त्याले आता तुम्ही कोणता अंक देऊया? समजा 357 दिलं तर कोणतं गेला तुम्ही? 350+7 घ्यायचं. ठीक आहे, किंवा तुम्हाला 62 दिलं, 62 तर 60+2 घ्यायचं. किंवा कोणत्याही संख्येचा तुम्ही एका मिनिटात करू शकणार आहे. ओके, श्रेया कळते ना? झोप झालं वाटतं श्रेयाच्या. आता बघा, अजून एक ट्रिक आहे. a+b वर्ग जसं होतं तसं a वजा b न सुद्धा होतं. तर a वजा b कंसाचा वर्ग त्याने कशा पद्धतीने होतं ते आपण बघूया. ठीक आहे, मी ड्रॉइंग माझी क्लिअर करतोय. आता बघा, a वजा b कंसाचा वर्ग. रेज हँड करा. आर्यन, हा सांग. a² - 2ab + b². आर्यन व्हिडिओ ऑन ठेव की, तुला काय प्रॉब्लेम आहे व्हिडिओ ऑन ठेवायला? सर a² + 2ab - b² असं. ठीक आहे, लोअर हँड करा सर्वांनी. हा, आता बघा, हा फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला कधी वापरायचा? म्हणजे a+b कधी वापरायचा? a वजा b कधी वापरायचा? जर एखादी संख्या ही म्हणजे समजा मी घेतली, फॉर एक्झाम्पल मी घेतली 158 घेतली. 158 ही संख्या 155च्या पुढे जाते. a वजा b चा फॉर्म्युला. जर मी 153 दिलं, समजा 153 दिलं,
153 कोणतं सोपं जाईल रे? 153चा वर्ग मी जर म्हटलं त्यावेळेस तुम्हाला 150 अधिक 3 करणं सोपं जाईल का 160 वजा 7 करणं सोपं जाईल? 150 अधिक 3 वर्ग करणं सोपं जाईल. ठीक आहे. तर आधी थोडी माईक नीट ठेव बरं का, माईक वाचून. ओके, 150 अधिक 3 वर्ग सोपं जाईल. ठीक आहे, आता ते 158 आहे. मग 158 कोणतं सोपं जाईल आपल्याला? 150 अधिक 8 सोपं जाईल का 160 वजा 2 सोपं जाईल? सांगा बरं. 160 वजा 2. 160 वजा 2 वजा 2 कंसाचा वर्ग. मग 160 म्हणजे काय आहे? आपलं ए आहे. वजा 2 म्हणजे काय आहे? आपलं बी आहे. बरोबर आहे. आता हे विस्तार करायचा या सूत्राचा. हा, ए वर्ग 160चा वर्ग वजा 2 ए बी 2 गुणिले ए 160 आणि बी कोणता आहे? 2च आहे. अधिक अधिक 2चा वर्ग 4 अधिक 2चा वर्ग 4. ओके, समजते इथपर्यंत? आता 160चा वर्ग कसा करायचा? एकशे 60चा वर्ग कसं करायचं सांगा बरं. 160 मध्ये शून्य आहे, मग एक शून्य म्हणून एक शून्य आहे, मग एक शून्य म्हणून त्याचे शून्यचा वर्ग. आणि हा 16 आहे, 16चा वर्ग किती आहे? 256. त्याच्या आधी 256 लिहिले मी. 160चा वर्ग कसं केलं कळालं तुम्हाला? वजा गुणाकार करा. 2 दुनी 4 चौचोक 64. बरोबर का? 640 ला गुणाकार अधिक 4. आता 25,600 भरून तो 640 वजा करा पहिल्यांदा. 25,600 म्हणून 640 वजा करा. 0 मधून 0 गेले, 0 राहिले. हा, त्यानंतर 0 मधून 4 जात नाहीत म्हणून आपला हातच्या घेतला, कॅरी घेतला. 10 - 4 केले, 6 राहिले. कॅरी वापस द्या. इथे 5 झाले. 5 मधून 6 जात नाहीत, पुन्हा कॅरी घ्या. 15 मधून 6 गेले, 9 राहिले. कॅरी वापस द्या. 5 मध्ये गेले, 4 राहिले आणि 2 ला 2 अधिक 4. आता ह्याची बेरीज करा. 2 4 9 6 4. समजते? हो सर. हो सर. लिहून घ्या. हो हे कधी सर. करायचं? जर ती संख्या 5च्या पुढे असेल तर ते 5च्या पुढे असेल तर मायनसचा फॉर्म्युला वापरायचा. 5च्या एक स्थानात इकडे असेल तर प्लसचा फॉर्म्युला वापरायचा. ओके, हा, अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचं येतोय. देऊ का सोडवायला तुम्हाला? हो सर. हो सर. हो सर. घ्या. 279चा वर्ग. वर्ग वर्गमूळ आणि घनघनमूळ या याच्यावर एनएमएस ला सुद्धा प्रश्न पडतो बरं का. वर्ग वर्गमूळ व घनघनमूळ या घटकावर एनएमएस ला सुद्धा प्रश्न विचारले जातात. एनएमएस साठी सुद्धा हा घटक महत्वाचा आहे. या घटकावर एनएमएस ला सुद्धा प्रश्न विचारला जातो. सोडवा. चॅट बॉक्सचा कोणीही वापर करू नका, डायरेक्टली बोलत चला. चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाईप करण्यात वेळ घालू नका. सोडवले? हो सर. 79,840. बर, ठीक आहे. 78,941. ओके, बघूया आता. मी चेक करूया आपण काय आहे त्याचे. 77,841. ओके, तुमचं उत्तर आलं असेल. मी माझं उत्तर काढतो.
आपल्या दोघांचं उत्तर सेम आलं तर दोघांचं करेक्ट आहे असं समजूया. ठीक आहे. आणि दोघांचं उत्तर जर बदल आलं तर कुणाचं एकाचं चुकलं असं समजूया. ठीक आहे. भूमिका स्क्रीनशॉट घे. हा बघा काय करायची फोड याची 280 वजा 1 अशी फोड करा. सोपं जाईल. ओके. 280 वजा 1. आता 280 वजा 1 थोडं वेळ जाऊ थोडं वेळ जाऊ. हा 280 वजा 1. 280 म्हणजे काय रे तर पहिल्या पदाचा वर्ग 280चा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद 280 गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 280चा वर्ग 280 मध्ये शून्य आहे त्या शून्याबद्दल मी 2 शून्य ऑलरेडी दिली वर्ग करण्यासाठी. ठीक आहे. आता 28 आहे 28चा वर्ग किती सांगा 784. 784 वजा गुणाकार करा 28 दुनी 56 560 आता गुणाकार 1चा वर्ग 1 7 लाख सॉरी 78,400 560 वजा करा वजाबाकी आली पाहिजे. शून्य मधून शून्य गेले शून्य राहिले 10 मधून 6 गेले 4 राहिले 77,840. 13 मधून 5 गेले 73,600. 8 राहिले आजच्यापर्यंत वापस गेला 7ला काहीच नाही म्हणून 7 गेले 7ला 7 अधिक 1 उत्तर आलेले आपलं 77,841. ओके. करेक्ट आहे उत्तर. हो सर. Yes, हो sir. सर. भूमिका स्क्रीनशॉट घेतला. हो सर. समृद्धी गाडे सरांची स्वामिनी जॉईन झालं नाही आज पहिला दिवस होता तिचा. हा चौकशी करणार आहेत आज. काय करणार आहे तर माईक म्यूट होता. पप्पा फोन करताय लगेच सांगताय. बरं ठीक आहे. हा ठीक आहे. हे कळालं इथपर्यंत वर्ग करण्याच्या पद्धती कळाल्या. ठीक आहे. आता वर्गमूळ आपण कसं शोधायचं ते बघूया आता. ठीक आहे. आता बघा वर्गमूळ म्हणजे काय ते पहिल्यांदा बघूया. तर दिलेली वर्गसंख्या समजा मी एखादी वर्गसंख्या दिली फॉर एक्झाम्पल तुम्हाला वर्गसंख्या दिली 64. ही जी दिलेली वर्गसंख्या आहे ही ज्या संख्येचा वर्ग आहे 64 कशाचा वर्ग आहे 64 संख्या 8चा वर्ग आहे. दिलेली वर्गसंख्या ही ज्या संख्येचा वर्ग आहे त्या संख्येला दिलेल्या संख्येचे वर्गमूळ असं म्हणायचं. ओके. ही व्याख्या आहे वर्गमूळाची. आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे. व्याख्या आपल्या परीक्षेत लिहावे लागत नाहीये. ठीक आहे. आता वर्गमूळ हे जे आहे त्याला चिन्ह आहे वर्गमूळाचं. ते कशा पद्धतीने लिहितात तर वर्गमूळाचं हे चिन्ह आहे वर्गमूळात 64. याचा अर्थ काय असतो याचं वर्गमूळ करा 64 वर्गमूळ काला 8 आलं. ठीक आहे. आता बघायचंय की पूर्ण संख्येचं जे वर्गमूळ आहे पूर्ण संख्येचं वर्गमूळ काढत असताना त्या संख्येचे अवयव पाडावे लागतात. अवयव कसे 2 समान अवयव पाडायचे असतात. फॉर एक्झाम्पल मी एखादा वर्ग दिला 225 दिला तर 225 याचे समान अवयव तुम्ही कसे पाडणार वर्ग करण्यासाठी तर 15 गुणिले 15 हे समान अवयव आहेत है की नाही. मग 15 गुणिले 15 वर्गमूळात आहे याचं वर्गमूळ काढताना फक्त एकच 15 घ्यायचं म्हणजे 225चा वर्गमूळ झालं. ओके. आता बघायचं जर अपूर्णांक असेल आणि अपूर्णांकामध्ये तुम्ही वर्गमूळ काढत असाल जर एखादा अपूर्णांक असेल आणि अपूर्णांकामध्ये तुम्ही वर्गमूळ काढत असाल 784 प्लस 484 तर अंशाचं सेपरेट वर्गमूळ काढायचं. इथं भाग करत बसायचं नाही. अंशाचं सेपरेट वर्गमूळ काढा. 784 कशाचा वर्ग आहे 784 पाहिजे 28. 884 नाही. सॉरी 784 बरोबर आहे. हा 784 वर्ग आहे 28चा वर्ग 784 वर्ग म्हणून 28 आलं आणि 484 22चा वर्ग 2822. अपूर्णांकाचे वर्गमूळ काढत असताना काय करायचंय तर अपूर्णांकाचा अंशाचा वर्गमूळ आणि छेदाचा वर्गमूळ डिफरंटली काढायचंय. आता आपल्याला बघायचंय महत्वाची कन्सेप्ट आहे
दशांश अपूर्णांकाचे वर्गमूळ कसं काढायचं. ठीक आहे, आता बघा हे दशांश अपूर्णांकाचं वर्गमूळ आपण 0.0000196. आता याचं वर्गमूळ काढायचंय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोणती वर्गसंख्या दिसते सांगा बरं. 196 ही वर्गसंख्या 196. बरोबर आहे. बरोबर आहे का. हा मग 196 कोणतं आहे. 14चा. 14. आता दशांश अपूर्णांकाचं कसं करायचं. आता या दशांश अपूर्णांकामध्ये वर्गमुळात किती अंकानंतर किती दशांशानंतर किती अंक आहेत. 1 2 3 4 5 6 आहेत. किती अंक आहेत 6. मग ह्याचं वर्गमूळ काढताना ज्या अंकाची काय करायची या दशांशाची काय करायची निमपट करायची. काय करायची निमपट. दशांशानंतर 6 अंक आहेत तर वर्गमुळामध्ये दशांशानंतर किती असं अंक असणार आहेत 3 अंक असणार आहेत. येतं लक्षामध्ये. हा मग 4 आणि 1 हे अंक फिक्स आहे 196 म्हणून. तिसरा अंक काय घ्यायचा. तिसरा अंक काहीच नाही घ्यायचा म्हणजे 0 घ्यायचा. कळतं काय सायली. धनश्री चांडे समजते ना. काहीच घ्यायचं नाही म्हणून काय घ्यायचं 0 घ्यायचा. पॉईंट 0 घ्यायचं 0.014. कळलं का. बघा वर्गमुळामध्ये पण सर तिथं 3 शून्य आ तिथं विचारा 0.96 तिथे 3 शून्य आहेत. मग इथं आपण एकच शून्य कधी. सांगतो की तिथल्या 3 शून्याचा फरक पडत नाही. आपल्या लक्षात घ्या मी सांगितलंय काय ते लक्ष देऊन तुम्ही पहिल्यांदा ऐका. मी काय सांगितलं की ह्या वर्गमुळामध्ये ह्या दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत 6 अंक आहेत. किती अंक आहेत 6 अंक आहेत. मग याचं वर्गमूळ काढत असताना या 6 अंकाची निमपट करायची. 3 अंक असले पाहिजेत दशांशानंतर. किती अंक असले पाहिजेत 3 अंक असले पाहिजेत. आपण आता 196 यामध्ये पूर्ण संख्या कोणती 196. 196चे वर्गमूळ लिहित असताना आपण पहिल्यांदा 14 वर्गमूळ लिहिलं पहिल्यांदा. बरोबर आहे. आपल्याला काय करायचंय तर वर्गमुळाच्या आधी वर्गमुळात काय होतं 6 अंकांचा दशांश होता. आता 3 अंक असले पाहिजेत. ऑलरेडी आपण 1 आणि 4 हे 2 अंक घेतलेत. बरोबर आहे. 1 आणि 4 ऑलरेडी 2 अंक घेतलेत. आता कोणता घ्यायचा तर 0 घ्यायचा. म्हणून एकच 0 घेतलं. पॉईंट दिलं. हा मग दशांश नंतर 3 पॉईंट झाले. पॉईंटच्या आधी काहीच नाही म्हणजे 0 लिहायचं. ठीक आहे समजले का आता. हो ज्याला क्वेश्चन होता त्याला समजले का. आता महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. ज्यावेळेस एखाद्या दशांश अपूर्णांकाचं वर्गमूळ करायला सांगतील खूप महत्वाचा मुद्दा आहे बरं का. हा प्रश्न एनएसला खूप वेळेस विचारलेला आहे. ज्यावेळेस दशांश अपूर्णांकाचं वर्गमूळ काढतील ना त्यावर त्या वर्गमुळामध्ये दशांशानंतर जे अंक असणार आहेत किती अंक आहेत ते समसंख्येच्या पटीत असतात. ते अंक 2 असतात 4 असतात 6 असतात 8 असतात विषम नसतात. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण सांगतो तुम्हाला. इकडे बघा आता छोटं उदाहरण घेतो पहिल्यांदा. 0.0025 या दशांश अपूर्णांकावर करायचंय आणि 0.025. तुम्हाला प्रश्न कसा विचारतात एनएमएसला वरीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे. पर्याय क्रमांक ए आहे का पर्याय क्रमांक बी आहे. आता लक्षात घ्यायचं वर्गमूळ एखादी संख्या जर दशांश अपूर्णांक जर वर्गमुळात दिला असेल आणि दशांशानंतर समअंक असतील म्हणजे 1 2 3 4 समअंक असतील तरच त्याचं वर्गमूळ निघत असतं. जर विषमांक असतील खालचे उदाहरण बघा 1 2 विषमांक आहे त्याचं वर्गमूळ निघत नाही. ह्याचं वर्गमूळ निघत नाही. येते का लक्षात मी काय म्हणतोय. हो सर. हा आता 0.025 याच्या वर्गमूळ कसं काढणार तर 25 आहे पहिल्यांदा. 25 वर्गमूळ काय आलं 5 आलं. ठीक आहे. आता बघा ह्या दशांश चिन्हानंतर उजवीकडे किती अंक आहेत 4 अंक आहेत. 4 वर्गमूळ काढताना त्या 4 अंकाची निमपट घ्यायची. किती अंक घ्यायची निमपट घ्यायची. ऑलरेडी आपण 5 अंक पहिला ओके 0.5 ऑलरेडी आपण पहिला अंक घेतलाय. दुसरा अंक काहीच नाही म्हणून आपण 0 घेतला. पॉईंट 2 0 घेतला 0.05. ओके
मग तुम्ही म्हणाल सर 0.025 वर्गमूळ निघत नाही का? आधी लक्षात घ्या 0.05 जर आपण वर्ग केला, आपण गुणाकार करून बघितला, हा गुणाकार येतो 0.0025. काही आपण जर 0.5 घेतला, 0.5चा जर वर्ग केला, त्याचा गुणाकार काय होतो सांगा? 0.25 होतो. ठीक आहे. किंवा आपण 0.005 गुणिले 0.005 याचा गुणाकार केला, तो गुणाकार घेतो 0.000025. बघा आता ही वर्गसंख्या आहे, ही वर्गसंख्या आहे, ही वर्गसंख्या आहे. परंतु अपूर्णांकामध्ये सॉरी दशांश अपूर्णांकामध्ये जर विषम स्थान असतील, विषम क्रमांकाचे दशांश अंक असतील, तर ती वर्गसंख्या होऊच शकत नाही. हे लक्षात घ्या. प्रश्न खालीलपैकी पूर्ण वर्गसंख्या कोणती नाही, हा प्रश्न पूर्ण वर्गसंख्या कोणती नाही, पूर्ण घनसंख्या कोणती नाही, हे बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले नसला. ठीक आहे. समजते सगळ्यांना? हो सर. सर डबल जॉईन व्हायचंय? नाही व्हायचं. ठीक आहे. आता बघा आपण पुढे जाऊया. तर एखाद्या संख्येचं अंदाजे वर्गमूळ कसं काढायचं, किंवा एखादी मोठी संख्या असेल त्याचं वर्गमूळ कसं शोधायचं हे आपण बघूया. ठीक आहे. आता ते काढण्यासाठी तुम्हाला काही चार्ट माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तो चार्ट मी पहिल्यांदा काढतो, तो चार्ट तुम्ही लिहून घ्या. चार म्हणजे काय आहे? 10 ते 100 पर्यंतच्या संख्येचे वर्ग आहेत. 4 म्हणजे काय आहे? 10 ते 100 पर्यंतच्या संख्येचे वर्ग आहेत. 10चा वर्ग काय आहे? 10चा वर्ग 100. 20चा वर्ग 400. 30चा वर्ग सर स्क्रीनवर काहीच दिसत नाही. येत नाही आणि स्क्रीन पण दिसत नाही. सर स्क्रीन दिसत नाही. ठीक आहे. पण नेटवर्क प्रॉब्लेम झाला असेल, 1 मिनिट चेक करतो. दिसली की सांगा. दिसते. कमी जास्त झालं की तसं होतं. ठीक आहे. त्यावेळेस लगेच सांगायचं नेटवर्क थोडं कमी झालं तसं होतं. तर 10चा वर्ग 100, 20चा वर्ग 400, 30चा वर्ग सांगा 900. 40चा वर्ग 1600. 50चा वर्ग 2500. 60चा वर्ग 3600. 70चा वर्ग 4900. 4900. 80चा वर्ग 6400. 90चा वर्ग 8400. 100चा वर्ग